हॅलो एव्हरीवन. मी आहे प्राजक्ता आणि आम्ही चाललो आहोत आज वन डे पिकनिकला. निमित्त होतं माझा वाढदिवस. मिनी पिकनिक होती ही, त्यामुळे लोकेशन पण आम्ही जवळचंच निवडलं. तर पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे आम्ही कुठे चाललो आहे. नवीन प्लेस आहे ही नाशिकमध्ये आणि खूप फेमस आहे खरं तर. नवरात्री असल्यामुळे थोडी गर्दी आज कमी होती, पण मजा आली खूप. तर ही प्लेस आहे विठ्ठला मिसळ. विठ्ठला मिसळ ही खूप फेमस जागा आहे नाशिकमध्ये. पेरूची वाडी वगैरे तुम्ही ऐकलंच असेल. जर तुम्हाला ते तुमचं ट्राय करून झालं असेल, तर तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा. नवरात्री असल्यामुळे जागा खूप रिकामी होती. नाहीतर इथे खूप Okay. वेटिंग असते अक्षरशः आणि तुम्हाला लवकर ऑर्डरही येत नाही. आम्ही एंटर केल्या-केल्या इथे समोरच असं खूप सुंदर असं तुळशी वृंदावन होतं. त्यानंतर तुम्ही लोकेशन बघू शकता. आजूबाजूने स्वच्छ परिसर आहे. खूप हवेशीर असं लोकेशन आहे. इथे विठ्ठल रुक्माईचं सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये तुम्हाला इकडे हे असे वाद्य ठेवलेले दिसतील. त्यांची पूजा केलेली आहे. त्यानंतर पुढे जाता-जाता तुम्हाला बसायचा असा पूर्ण सिटिंग एरिया आहे. तुम्ही कुठेही बसू शकता. आम्ही आउटडोअरला बसायचा निर्णय घेतला. इथे काही विचारपूस केल्यानंतर आम्ही आत गेलो. आत गेल्या-गेल्या गट्टूने एक मस्तपैकी स्प्राईटची बॉटल उडवली. त्यानंतर आम्ही आमची मिसळची ऑर्डर दिली. लोकेशन आम्ही बघितलं कुठे बसायचं आहे आणि आम्ही सेट झालो. वॉव! सुंदर असं वातावरण होतं. आमचे ऑर्डर आली होती. सुरुवातीला त्यांनी हा इथे पापड दिला. पालकचा पापड होता. खूपच टेस्टी होता. गट्टूला खाण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता कारण तिला जायचं होतं खेळायला. हे आहे त्यांचं मेन्यू कार्ड. खूप काही महाग नाही आहे, कॉस्टली नाही आहे. तुम्ही रिझनेबल रेटमध्ये इथे खूप काही गोष्टी खाऊ शकता. टेस्ट पण खूपच चांगली होती आणि मागे तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांचा हा प्ले एरिया आहे. तोपर्यंत आमची ऑर्डर आली होती. मी मागवलं होता वडा रसा खूप टेस्टी होता. त्यानंतर मम्मीने मागवलं होतं इथे ही मिसळ आणि हा होता रस्सा. पापड तोपर्यंत पूर्ण संपून गेला होता. खरंच टेस्टी होता. त्यानंतर आम्ही ताव मारला आमच्या जेवणावर. गट्टूच्या पप्पांनी ताव मारला कांदा भजीवर. खूपच टेस्टी होती कांदा भजीसुद्धा आणि खूप सारे व्हरायटीज आहे. तुम्ही इथे कोथिंबीर वडीही मागवू शकता. आम्ही कांदा भजी वरचा मागवली होती आवाज का? कारण गट्टूला कांदा भजी आवडत होती. जिलेबी खूप टेस्टी होती. मला स्पेशली जिलेबी इथली खूप आवडली आणि त्यानंतर आम्ही गट्टूसाठी आईस्क्रीम मागवला कारण तिला आईस्क्रीम खायचा होता. लहान मुलं बाहेर गेल्यावर खूप हट्ट करतात आणि त्यांचा हट्ट पुरवावाच लागतो. चॉईस नव्हती. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही गेलो प्ले एरियामध्ये जिथे गट्टूला जायची आल्यापासून आतुरता होती. पण आधी पेटपूजा करायचीच होती आम्हाला. त्यानंतर इथे तिचे पप्पा आणि गट्टू बसले या मोठ्या अशा गाडीवर. हे फ्री नव्हतं बरं का. इथे तुम्हाला ₹100 चार्जेस आहे एकाचे आणि दोघं जण बसणार. तर इथे तुम्हाला ₹150 द्यावे लागतील. सो गट्टू आणि तिचे पप्पा ह्याच्यावर बसले आणि त्यांनी फार एन्जॉय केलं. गट्टूला ना बाहेर गेल्यावर या गाड्यांचा खूप क्रेज आहे. इथे गट्टूची आजी झुला झुलत होती. त्यांनाही खूप आवडत होतं कारण एरवी आम्ही कधी असं बाहेर जात नाही. सो आज इथे आम्ही आल्यावर त्यांनाही एन्जॉय केलं त्यांनी. गट्टूचे पप्पा इथे स्ट्रगल करताना त्या झोक्यावर आणि फायनली ते सेटल झाले. त्यानंतर मी त्यांच्या बाजूला बसून असा मस्तपैकी हा व्हिडिओ कॅप्चर केला. आज माझा बर्थडे होता त्यामुळे मला सुद्धा एन्जॉय करायचा होता. गट्टूला मस्त या झोक्यावर बसवलं. तिला झोके खेळायला खूप आवडतात. घरी आमच्या आहे बांधलेला घरात. त्यानंतर मेरी गो राउंडमध्ये तिची आजी आणि गट्टू बसले. इथे सुद्धा एकाची ₹100 आणि दोघांचे ₹150 असे चार्जेस होते. गट्टूला एकटीला बसायला भीती वाटते, त्यामुळे तिच्या आजीने तिला कंपनी दिली होती. कारण मला थोडी चक्कर येते ह्याच्यामध्ये, त्यामुळे मी अव्हॉइड केलं खाल्ल्यानंतर इथे बसायला. गट्टूने फार एन्जॉय केलं ह्याच्यामध्ये. तिला मजा आली होती. त्यानंतर मेरी गो राउंड झाल्यानंतर इथे तुम्हाला बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज असतील. बम्पिंग कार होती इथे. आम्ही नाही बसलो त्याच्यात. पण इथे तिच्या आजीने मसाजाचा त्यांची आवड होती मसाज करायची. सो आम्ही त्यांना तिथे मसाज करायला सोडलं आणि आम्ही बाकीचा एरिया एक्सप्लोअर केला तोपर्यंत. इथे खूप सारे मसाजेसची तुम्हाला आहेत अवेलेबल. तुम्ही करू शकता. ₹100 चार्जेस आहेत त्याचे. इथे असं कांस्य थालीसुद्धा आहे. ही तुम्ही आजकाल बऱ्याच ठिकाणी बघू शकता. ह्याचेसुद्धा ₹100 चार्जेस होते. इथे हे ह्याला म्हणतात मला वाटतं फिश पेडिक्युअरसुद्धा इथे होतं. सो गट्टूच्या पप्पांनी फिश पेडिक्युअर एन्जॉय केलं आणि त्यानंतर
आम्ही बाकीचा एरिया एक्सप्लोअर करत होतो. इथे लहान मुलांसाठी हे वॉटर बोटिंग पण आहे. गट्टूला भीती वाटत होती, सो ती त्याच्यात बसली नाही. टॉय ट्रेनमध्ये ती बसली. त्यानंतर इथे येऊन आम्ही थोडासा हा झोका खेळलो. मजा आली. लहानपणाची आठवण आली खरं तर. गट्टू एकीकडे, गट्टूची आई एकीकडे आणि गट्टूची मम्मा एकीकडे. सो या नवरात्री आहे. सो लेडीज लोकांनी एन्जॉय केलंच पाहिजे. पुढे जाऊन गट्टूने इथे पुन्हा एक माझाची बॉटल घेतली आणि गट 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 ती पिऊन गेली. काहीच करू नाही शकत. कांट हेल्प. बाहेर आल्यावर मुलांचे हट्ट आणि आई-वडिलांची थोडीफार होणारी ही तडपड, पण ठीक आहे, चालून जातं एक दिवस. पुढे गेलो आम्ही बर्ड पार्कमध्ये. त्यांचाच इथे आतमध्ये बर्ड बर्ड पार्क आहे. इथे तुम्हाला ₹50 पर पर्सन चार्जेस आहे आणि आम्हाला थोडं एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून आम्ही इथे गेलो. आतमध्ये गेल्या-गेल्या तुम्हाला इथे छोट्याशा 3-4 गायी आहेत आणि खूप फ्रेंडली आहेत त्या. काहीच घाबरायचं कारण नाही आहे तसं बघायला गेलं तर. पुढे गेल्यावर इथे खूप सारे छोटे-छोटे पक्षी आहेत. असे विविध प्रकारचे पक्षी आहेत इकडे. गट्टू थोडी घाबरत होती. त्यामुळे आम्ही तिला फार फोर्स नाही केलं. तिला जे काही एक्सप्लोअर करायचं होतं ते तिने तिचं केलं. लहान मुलांना आपण फोर्स करू नाही शकत. त्यांना थोडीशी भीती वाटते या सगळ्या गोष्टीची. आपल्याला सुद्धा वाटते आपण मोठे असून सुद्धा. त्यामुळे आम्ही आमच्या प्रकारे सगळा पार्क फिरलो. गट्टूचे पप्पा इथे खतरो के खिलाडी बनले होते आणि हा सरडा होता. तो खरा फ्रेंडली होता खूप. त्याला ट्रेन केलेलं होतं. त्यामुळे मला भीती वाटत होती. त्यामुळे मी हे ट्राय केलं नाही. गट्टूच्या पप्पांनी मात्र त्यांची हौस पूर्ण केली होती. पुढे आम्ही इथे मस्तपैकी हे जे विदेशी पोपट आहे ना, त्यांना हे सूर्यफुलाचे बिया हातात घेऊन त्यांना फीड केले. मला खूप भीती वाटत होती स्टार्टिंगला, पण आतमध्ये ते माणूस होते त्यांनी आम्हाला सांगितलं, की हे काहीच करत नाही. त्यांची चोचसुद्धा आपल्याला लागत नाही. ते फक्त हळूवार हाताने ते सूर्यफुलाच्या बिया घेतात. असं करून आम्ही थोडा धाडस दाखवला आणि हे जे पोपट आहे ते हातात घेतले. हा मोठा पोपट खूप जड होता, पण तोही काहीच करत नव्हता आणि अशा प्रकारे ही पूर्ण राईड आणि हा पूर्ण दिवस आम्ही घालवला इथे जवळपास 3-4 वाजेपर्यंत. खूप मजा आली. अ, खरं तर बर्थडेच्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांसाठी केल्या पाहिजे, कारण आपण आता मोठं झालो आहोत. लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाणं खरंच खूप गरजेचं आहे आता, कारण शहरामध्ये ह्या गोष्टी आपल्याला भेटत नाहीत. तुम्ही जर नाशिकमध्ये आलात, तर ह्या जागेला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. अ, बाकीचे राईड्स थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, पण काही गोष्टी आहेत ना, त्या खरंच खूप छान आहे तिथे आणि ॲम्बियन्स खूप छान आहे, वातावरण खूप छान आहे. सो इथे आम्ही एक 3-4 वाजेपर्यंत एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो आजच्या दुसऱ्या ठिकाणी. तिथला व्हिडिओ काही मी घेऊ शकली नाही, पण तिथे मी केली आज भरपूर शॉपिंग. त्याचा व्हिडिओ मी नंतरच्या भागात तुम्हाला दाखवेन, की मी काय-काय घेतलं आणि मी कुठे गेले होते ते. घरी आल्यानंतर आम्ही केक वगैरे पण कापला. त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करेन. इथे असे वेगवेगळे तुम्हाला प्राणी, पक्षी, एकंदरीत खूप छान वातावरण होतं. हे छोटे-छोटे घरटे आणि गट्टूच्या पप्पांना तर या पोपटाशी लगाव झाला होता माहिती नाही. तर चला मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओवर. बाय बाय.